ठीक आहे बिचारी पडेल अशी My God, what was that? I don't think so. He What? was her dad or uncle or Don't know. boyfriend? don't know bro, don't know. हा तर सीन असा आहे की खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही होत आहेत, कारण त्याच्या मागे पण वेगळी स्टोरी आहे. पण सध्या तरी प्रॉब्लेम असे आहेत की 3 वर्ष झालेत आपल्या बाईकला. तर ऑलमोस्ट 3 वर्षापर्यंत 36,000 किलोमीटर बाईक चालते सर्वांचीच. आपली 33 चालली आहे. मिनिमम 36,000 किलोमीटर चालते, पण आपली 33 चालली आहे, कारण आपण सुरुवातीला बाईक एवढी चालवली नव्हती. तर आता असं झालं आहे 3 वर्षानंतर आहे ना आपली बाईक आहे ना एज व्हायला लागते. इन शॉर्ट काय आहे की टायर जुने होतात, थोडेफार पार्ट्स असतात ते जुने होतात. तर आता त्याच्यामध्ये सीन असा झाला आहे की माझा चेन पॉकेट संपला आहे, चेन लटकते. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सीन झालेला की चालता चालता बाईकची चेन उतरली. आणि थँकफुल त्या माणसाचं की तो थांबला माझ्यासाठी, की थांबून बोलत होता की अरे कुछ प्रॉब्लम है तो मैं आपकी हेल्प कर देता हूँ. आय वॉज लाईक नाही, फक्त चेन उतरली आहे भाऊ. आणि त्याने विचारलं मला तुला लावता येते का. त्याला बोललो हो मला लावता येते. तो बोलला समोरच गॅरेज आहे, हवं तर मी सोडतो तुला. तर बोललो नको थँक्यू, मी लावतो चेन. आणि तो तिथेच आहे ना थांबून होता जोपर्यंत मी चेन लावत नाही आणि माझी बाईक चालू होत नाही तोपर्यंत. सो थँक्स फॉर दॅट पर्सन, की अजून पण लोक चांगले आहेत, हेल्पफुल आहेत म्हणजेच. सो पूर्ण बाईक चालू होईपर्यंत तो थांबला. मी त्याला थँक्यू बोललो की बरं झालं तू थांबलास. इन केस जर नसती लागली किंवा अजून दुसरा काही इश्यू असता तर मे बी त्याने टो मारून मला त्या गॅरेजवालेपर्यंत सोडलं असतं. ते एक झालं. सर्विस तर आपली करायचीच आहे. ह्या आता आपण 3-3 महिन्याने सर्विस करतो, सो सर्व्हिसिंग पण बाकी आहे. प्लस अजून काय आहे, हां अजून जो फोन सेट आहे ना त्याचा आवाज यायला लागला आहे. आपण जेव्हा ब्रेक मारतो ना पुढचा, तेव्हा तो फोन सेटचा आवाज येतो. प्लस जी पुढचा जो आपला मॅकव्हील आहे त्याच्या बेरिंग गेल्या आहेत. इन शॉर्ट मला कसं समजलं की ते पूर्ण गंजली आहे आणि त्याच्यातून आहे ना असं पाणी वगैरे लागलं ना तर ते असं गंज पडतो त्याच्यातून. आय वॉज लाईक की नाही ते पण चेंज करावी लागेल. सो एज व्हायला लागली आता गाडीची. आता हे केल्यानंतर पुढच्या 3 महिन्यानंतर मला वाटतं पुढच्या टायर चेंज करायची वेळ येईल असं मला वाटतंय. कारण आहे ना तो पण आता जबाब द्यायला लागला पुढचा टायर पण. प्लस प्रॉब्लेम सांगतोय मी, पण आहेत तेवढे. कारण जर तुम्ही नवीन बाईक घेणार असाल ना तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण चेंज पॉकेट येतो 3,000 रुपयेचा. 3,000 रुपये इन शॉर्ट 27 रुपयेपर्यंतचा येतो. 10% डिस्काउंट केलं तरी किती कमी होणार आहेत, 227 रुपये कमी होतील त्याच्यावरती. सो जरा बाईक घेताना विचारच करा की जर तुम्हाला कम्युटर बाईक पाहिजे डेलीसाठी तर पॅशन प्रो वगैरे अशाच कोणत्या तरी घ्या. कारण जर तुम्ही माझ्यासारखा लॉंग ड्राईव्हला कुठेही गाडी घालायची जर सवय आहे तुम्हाला तर मग घ्या 150 cc कोणतीही बाईक घ्या. कारण 150ची ह्यासाठी सांगतोय मी की ही मायलेज देते, काम कमी देते. जर तुम्ही ह्याच्यापेक्षा जसे CC वाढवत जाल ना तसे तुम्हाला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो. दॅट्स वाय. चल ना भाऊ, बस तोच एक इश्यू आहे. युनिकॉर्न पण चांगली बाईक आहे, पण मला
स्वतःला असं वाटायचं की मला डबल डिस्कची बाईक पाहिजे, म्हणून मी ह्या बाईकसाठी वेट करत होतो. सो आता अशा खूप बाईक्स आहेत. जाऊ दे, प्रॉब्लेम तर सांगितले. सध्या रस्त्यावरती लक्ष देऊया. हे आवाज ऐकूच शकता तुम्ही, धडधड धडधड धडधड. जरा पण खड्ड्यातून गेली ना की धडधड धडधड होते. टायर पण चेक करावे लागतील मला असं वाटतंय की हवा कमी होते टायरमध्ये, पण सांगता नाही येत. थंडीचा पण टाईम चालू झाला आहे, सो असू शकतं, त्यामुळेही होऊ शकतं. दादा झाडू घेऊन ग्राउंड साफ करायला चाललाय. कुठे बघितलीच नाही मी. झाडू आहे त्याच्यावर. हां, बायोपिक बनेगा इसमें. हे बघा, यांचे चेन्स पॉकेट बघा, कधी आयुष्यभर खुलत नाहीत. ही जी समोर बघताय कोणती शाईन आहे बहुतेक. त्यामुळे ह्या बाईक्स आहेत ना, तुम्हाला डेली लाईफसाठी खूप कामाला आहेत. कारण लवकर चेन्स पॉकेट वगैरे चेंज करायची वेळ येत नाही त्यांच्यावरती.